नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत पारंपरिक पद्धतीने त्याचबरोबर कांदा लसूण न वापरता अगदी चविष्ट अशी गणपती बाप्पासाठी नैवेद्य. आणि आज जरी कांदा लसूण नसला ना तरी सुद्धा अगदी खूप छान असा चविष्ट बनतो. तर चला जास्त काही न बोलता पटकन रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपल्याला वरण आणि त्याचबरोबर भात. त्यासाठी काय करायचं, आपण कुकर लावायचं आणि कुकरसाठी आपण इथे डब्यामध्ये 1 वाटी घ्यायचे तांदूळ, अर्धी वाटी घ्यायची तुरीची डाळ. या ठिकाणी तुम्ही तुरीच्या डाळीबरोबर मसूरची डाळ, मुगाची डाळ काही घेऊ शकता. डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे. आता या डाळीमध्ये मी 1 वाटी पाणी टाकले आणि या तांदळामध्ये आपल्याला 1 वाटी तांदळाला 2 वाटी पाणी अशा पद्धतीने घालायचं. त्याचबरोबर तुम्ही मीठ घालत असाल तर घालू शकता. आता इथे 2 वाट्या पाणी घातलं का डाळीमध्ये आपण इथे चवीपुरतं मीठ घालायचं, 2 हिरव्या मिरच्या घालायच्या, त्याचबरोबर आपण इथे जराशी हळद आणि त्यानंतर हे दोन्ही डबे आपण कुकरला लावायचे आणि 2-3 शिट्ट्या देऊन यायचे, म्हणजे ते लगेच शिजतील. तोपर्यंत आपण इथे बनवणार आपण खीर. त्यासाठी आपण इथे साजूक तूप घ्यायचे पातेल्यात आणि त्यामध्ये घालायचे एक छोटीशी वाटी याच्यामध्ये तांदूळ अगोदर छान अशा तुपामध्ये चांगले परतून घ्यायचे. त्यामुळे काय होतात, परतल्यामुळे आपल्या तांदूळला त्याला सुवासही चांगला येतो तुपाचा आणि खीरही छान होते. आता हे जरासे आपले भाजले गेले, कुरकुरीत झाले की काढायचे, मिक्सीच्या भांड्यात टाकायचे. त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकायचे फक्त 4 काजू आणि त्याचबरोबर छोटीशी वाटी दूध टाकून वाटून घ्यायचं. आणि अशा पद्धतीने वाटायचं की आपलं हे जे तांदूळ आहेत ना, जसे कणी कशी असते त्याच पद्धतीने झाले पाहिजे. अगदी पेस्ट वगैरे करायची नाही, काजूची पेस्ट आपोआप त्याच्यामध्ये होते. तर बघा आता हे झालंय. तर ह्याच्याबरोबर मी इथे पाऊण लिटरचं दूध अगोदरच शिजायला ठेवलं होतं. अगदी चांगलं उकळतंय, त्याच्यामध्ये ही पेस्ट घालायची. त्यानंतर मिक्सरला जे काही लागलेलं आहे दूध वगैरे तांदूळ, तेच दूध काढायचं पळीने आणि त्याच्यामध्ये घालून पुन्हा जरासं हलवून त्या दुधामध्ये टाकायचं आणि दूध आपल्याला चांगलं शिजू द्यायचं. जसं जसं ते शिजेल तसं तो भातही चांगला शिजेल. तोपर्यंत आपण इथे दोडक्याची भाजी बनवूया. त्यासाठी इथे काय करायचंय, कढईमध्ये घ्यायचे तेल घ्यायचंय, त्याचबरोबर इथे राई घालायची, कढीपत्त्याची पानं नंतर घालायची आपण थोडंसं. त्याच्यामध्ये चण्याची डाळ किंवा मुगाची डाळ, इथे हिरव्या मिरच्या घालायच्या. इथे मी चण्याची डाळ 1 चमचा 2 तास अगोदर भिजवली होती. तुम्ही मुगाची डाळ घालू शकता. लवकर भिजवल्यामुळे काय होते, चण्याची डाळ लगेच भिजली जाते. तर पटकन आपण त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं, म्हणजे ती लगेच शिजेल. अगदी 5 मिनिटांनी शिजते. जरासं हळद घालायचं आणि चवीपुरतं मीठ घालायचं, म्हणजे तेच भाजीमध्ये आपल्याला आणखीन घालायची गरज नाही. आता हे झालं की अगदी 2-3 मिनिटं थांबायचं. पटकन डाळ छान शिजली जाते, कारण का कमी आहे. तर बघा डाळी चांगली शिजली गेली. तर आता पटकन आता काय करायचं आहे, आपण ही जी भाजी आहे ना ती कापून स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्याच्यामध्ये घालायची. नंतर आपण या फोडणीमध्ये तिला चांगलं परतून घ्यायचे. आता परतले गेले की तिला चांगली शिजून द्यायची. झाकण वगैरे लावायची गरज नाही, ती आपोआप शिजते, पाणी घालायचं नाही. आता इथे खीर पहा, खीरीतलं तांदूळ चांगले शिजले गेले. थोडंसं दुधामध्ये केसर घालून ठेवलं होतं मी, असेल तर घालायचं, नाही तर स्किप करू शकता. त्याचबरोबर अर्धी वाटी साखर. साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त इथे करू शकता. जास्त खात असाल तर जास्त घालायचं. त्यानंतर आपण इथे थोडंसं शिजली डाळ, म्हणजे त्याच्यात साखर शिजली गेली, वेलची पूड घालायची आणि नंतर इथे ड्रायफ्रुट्स घालायचे. बदाम मी इथे भिजवले होते, म्हणून इथे मी ड्रायफ्रुट्स अगदी तुपामध्ये भाजले नाही आहेत आणि गरजही नाही आहे. अशा पद्धतीने काजू, बदाम, मनुका त्याच्यामध्ये घालायचा, 2 मिनिटं शिजवायचं. आता ही खीर रेडी झाली. आता आपण जी भाजी ठेवली होती तेही पाहूया. बघा आपला हा दोडकाही छान शिजलाय. तर पटकन त्याच्यात खोबरं घालायचं आणि कोथिंबीर. आता हे सुद्धा आपली भाजी झालेली आहे. त्यानंतर आपण आता भेंडी बनवणार आहोत. भेंडी काय करायची, इथे आपण स्वच्छ धुवायची आणि कापून घ्यायची. त्यानंतर तेलामध्ये चांगली तिला परतायची. त्यामुळे काय होते, ती भाजी आणखीन चांगली लागते, कारण का आपण लसूण वापरत नाही इथे. जितकं परताना तितकी ती चांगली शिजली जाते आणि परतली चांगली जाते. आता हिला आपण तसंच ठेवूया, अगदी मंद आचेवर थोडीशी आणखीन करूया. मध्ये मध्ये तुम्ही पाहायचं तिला. इथे आपण वरण बनवण्यासाठी जी डाळ शिजवली होती त्याला फोडणी देऊया. तूप किंवा तेल घ्यायचं आणि त्याच्यामध्ये राई घालायची, त्याच्यामध्ये जिरं, त्याचबरोबर कढीपत्त्याची पानं आणि थोडासा हिंग. ही फोडणी झाली की त्याच्यामध्ये एक छोटासा टोमॅटो घ्यायचा, कापायचा, तो घालायचा, त्याच्यात थोडासा परतायचा त्या फोडणी बरोबर आणि झाकण लावायचं. त्यामुळे काय होईल, टोमॅटो चांगला शिजला जाईल.
आता हे झाकण मी काढलंय तर बघा टोमॅटो चांगला शिजला गेलाय. पुन्हा थोडासा असा परतून घेऊया. आणि या ठिकाणी ना तुम्हाला जर तुम्ही गरम मसाला, धणेपूड, जे काही तुम्ही लाल तिखट घालत असाल तर घालू शकता. मी फक्त लाल तिखट जरासं घातलंय. आणि त्यानंतर आपण ही जी डाळ शिजवली होती ती घालायची. आता मात्र पाणी थंड घालायचं नाही, गरम पाणी घालायचं. त्याच ह्याच्यामध्ये पाणी अगोदरच मी गरम करायला ठेवलं होतं, त्याच डब्यामध्ये थोडंसं पाणी घालून मी येथे घातले. जितकी पातळ जाडसर तुम्हाला हवी त्या दृष्टीने तुम्ही करायची. आता हिला पुन्हा झाकण लावून शिजू द्यायचं. तर पहा अगदी डाळ मस्त आता शिजली गेली आपली आतमधली. म्हणजे आपलं हे वरण रेडी झाले. आता वरण रेडी झालं की त्याच्यामध्ये कोथिंबीर घालायची, हवं असेल खोबरे घालू शकता. तर आता हे सगळं अशा पद्धतीने झाले. वरणी आपण बाजूला ठेवूया. त्याचबरोबर भेंडी जी आपण परतत होतो, मी मध्ये मध्ये त्याला परतत होते, तर चांगली परतली गेली. तर त्याच्यावरती आपण थोडंसं चवीपुरतं मीठ, जरासं लाल तिखट, त्याचबरोबर इथे घालायचे धणेपूड. आणि नंतर जास्त काही मसाले घालायची गरज नाही, नुसते अशी सुद्धा चांगली लागते. कारण का ह्याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट टाकतो, त्याच्यामुळे ती आणखीन चवीला लागते. थोडंसं परतायचं. परतल्यानंतर अशा पद्धतीने परतलं की शेंगदाण्याचा कूटही त्याच्यामध्ये चांगला अगदी परतला जातो. अगदी त्याला थोडंसं झाकण द्यायचं आणि मंद आचेवरती ठेवायची. 2-4 मिनिटांनी बघा आपली भाजी छान झालेली आहे. म्हणजे आपल्या इथे भेंडीची भाजी सुद्धा रेडी झाली. त्याच्यावरती थोडीशी आपण इथे घालायचे खोबरं घालायचे आणि त्याचबरोबर कोथिंबीर. म्हणजे आपली ही भेंडीची भाजी सुद्धा छान रेडी झाली. आता ही भेंडीची भाजी रेडी झाली की आपण आता पाहणार आहोत वालाचं बिरडं. त्यासाठी काय करायचं, इथे वाल मी अगोदरच ना भिजवले होते आणि त्यानंतर त्याला थोडेसे वाल आणि बटाटे एक घालून वाफून घेतले होते. इथे पातेल्यामध्ये तेल गरम करायचं, जिरं, कढीपत्ता, मिरची आणि हिंग टाकायची. ही फोडणी झाली की त्याचबरोबर एक टोमॅटो घालायचा त्याच्यामध्ये मोठासा आणि त्यानंतर याला चांगला परतायचा आणि त्याच्यामध्ये थोडंसं याला अगदी शिजू द्यायचं. म्हणजे थोडंसं पाणी घालायचं, त्यामुळे काय टोमॅटो चांगला शिजला जाईल. आता मी कुकरमध्ये करते, पण काही कुकर लावायचं नाही. जी शिट्टी आहे ना ती काढून टाकायची, फक्त झाकण लावायचं. आणि पटकन इथे माझा व्हिडिओ स्किप झालाय, म्हणजे व्हिडिओ माझा बंद झाला होता. हे वाल जे होते आणि बटाटे वाफवलेले ते त्यात घातलेत. घातल्यानंतर थोडंसं या टोमॅटो मसाल्याची फोडणी याच्यावर परतायचे. आता हे चांगल्याशा पद्धतीने परतलं गेलं की त्यानंतर आपण अगोदर मी वाल जेव्हा वाफून घेतले होते ना त्याच्यामध्ये सुद्धा मीठ घातलं. म्हणून बेतानेच कधी तुम्ही असं केलं ना की बेतानेच मीठ घालायचं. हळद घालायची, त्याचबरोबर इथे घालायचे लाल तिखट आणि इथे मी घातलं अगदी मालवणी मसाला आणि थोडासा कांदा लसूण मसाला दोन्ही मिक्स करून 1 चमचा घातलाय. त्याचबरोबर धणेपूड. आता हे मसाले घातल्यानंतर परतायचे छान असे आणि ह्याच्यामध्ये पाणी घालून थोडंसं त्याला शिजू द्यायचे. त्यानंतर आपण इथे काय करायचं, अगदी मसाला म्हटला ना काहीच नाहीये, 2 चमचे फक्त खोबरं घ्यायचे आणि कोथिंबीर आणि ती फक्त वाटून घ्यायची. सुकं खोबरं घेतलं तरी चालेल. आता हे आपण चांगली पेस्ट करून घेतली आणि ही पेस्ट सुद्धा त्या वालाच्या बिरड्यात घालायची. तेव्हा सुद्धा माझा मोबाईल चुकून बंद झाला, तर माफ करा. तर आता ह्याच्यामध्ये मी तो मसाला त्याच्यामध्ये घातलाय आणि आता काय करायचंय, ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ अगदी त्याच्यामध्ये बेतानेच घालायचंय आणि त्यानंतर आपण ह्याला झाकून ठेवायचे. अगदी चांगली त्याला मसाला घातल्यामुळे उकळी छान येऊ द्यायची, अगदी 5-6 मिनिटं. तर बघा आपलं हे वालाचं बिरडं अगदी मस्त असं अगदी दाटसर असं खायला अगदी चविष्ट असं रेडी झालंय. अगदी त्याच पद्धतीने करायचंय. आता हे बिरडं रेडी झालं की त्याच्यावरती आपण थोडीशी घालायची कोथिंबीर आणि आता ही भाजी आपली रेडी झालेली आहे. ही आपण रस्सेवाली बनवली आणि त्या बाकीच्या सुक्या. तसं तर गणपती बाप्पाला नैवेद्यामध्ये बऱ्याचशा भाज्या बनतात, पण जितकं होतं तितकं मी करण्याचा प्रयत्न केलाय. आता इथे आपण बटाट्याची भाजी बनवायची. तेल गरम करायचे, राई, जिरं, त्याचबरोबर कढीपत्ता आणि त्याचनंतर आपण इथे घालायचे हिंग. आता इथे हिरव्या मिरच्या तुम्ही बारीक कापून घालू शकता, आलं कापून घालू शकता, पण मी इथे आलं आणि मिरची अगदी वाटून घेतली होती ती घातली पेस्ट. त्याच्यामध्ये हळद घालायची आणि इथे मात्र लाल तिखट वगैरे काहीच घालायचं नाही. बटाटे उकडलेले घालायचे. त्यानंतर या अगद्या फोडणीबरोबर तर चांगलं परतायचे आणि परतल्यानंतर इथे आपण त्याच्यात थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं, पुन्हा परतायचं आणि त्याला झाकण लावून मंद आचेवर त्याला शिजू द्यायचे. बटाटे शिजलेले असल्यामुळे भाजी पटकन होते आणि ही भाजी सुद्धा पुरीबरोबर सुद्धा खूप छान लागते. आता ही सुद्धा भाजी रेडी झालेली आहे. आता कोथिंबीर घालायची. आता ही आपली बटाट्याची भाजी रेडी झाली.
ते इथे आज आपण मिरच्या तळणार आहोत. तर मी या पद्धतीच्या मिरच्या घेतल्या. तो वरचा थोडासा देठ आपण काढून घ्यायचा आहे. आता या मिरच्या तिखट असल्यामुळे ह्यातल्या मी सगळ्या बिया काढून घेणार आहे. आणि त्या लांबसरी असल्यामुळे याचे 2 तुकडे करणार आहे. जर तुम्हाला छोट्या मिळत असेल ना, तर तुम्ही तिखटही खात असाल तर तुम्ही बिया नाही काढल्या आणि पूर्ण मिरच्या घेतल्या तरी चालतील. या सगळ्या बिया आपण मिरच्याच्या काढायच्या आणि नाहीतर तुम्ही काय करायचं, असे 2 तुकडे करायचे जर तुम्ही तिखट खात असाल. आता सगळ्या मी मिरच्यांचे बिया काढून तुकडे करून घेतले, जितक्या हव्या तितक्या. त्यानंतर मीठ लावायचं, फक्त त्याला 5 मिनटं ठेवायचं, म्हणजे त्याचा थोडासा तिखटपणा जातो, जोपर्यंत आपण इथे बेसन आपण घेतोय. बेसन घ्यायचं 1 वाटी, त्याच्यामध्ये घालायचे जरासे हळद, त्याचबरोबर चवीपुरतं मीठ घालायचं आणि नंतर तुम्ही ह्याला मिक्स करायचे. मिक्स करताना पाणी थोडंसं करून घालायचं आणि जितकं फेटू शकता तितकं चांगलं फेटून घ्यायचं. अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी झाली म्हणजे हे आपल्या मिरच्या तळण्यासाठी परफेक्ट आहे. आता काय करायचं आहे, फक्त पाव चमचा घालायचा आपण इथे बेकिंग सोडा. पुन्हा त्याला मिक्स करायचं, चांगलं फेटून घ्या अगदी व्यवस्थित. जसं जसं फेटाल ना तसं थोडं ते बेसन हलकं होतं. आता हे बेसन रेडी झालं आणि मिरच्या मीठ लावल्यामुळे धुवून घ्यायच्या. आता कढईमध्ये तेल गरम केलं आहे. आता या मिरच्या बेसनमध्ये बुडवून अशा पद्धतीने आपण तेलामध्ये टाकायच्या. तेल मात्र कधीही गरम करायचं. थंड याच्यामध्ये आपण अशा पद्धती भजी किंवा काही मिरच्या तळायच्या नाही. पटकन 2-4 मिनिटातच आपल्या बघा मिरच्या छान अशा झालेल्या आहेत. रंग अगदी सुरेख आहे. बेकिंग सोडा आपण जास्त घातला नव्हता. आता पटकन त्याच्यामध्ये आपण पुऱ्या तळायच्या. पुऱ्याचा मी बऱ्याच वेळा तुम्हाला जेव्हा ताट दाखवलं त्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितलंय, अगदी पीठ काहीच नाही. जर तुम्हाला फुगत नसेल ना, अशा पद्धतीने टम्म फुगत नसेल तर थोडंसं पिठामध्ये तुम्ही मीठ आणि रवा घाला. तेल वगैरे घालायचं नाही, बस तेवढंच करायचं असतं. बाकी आपण जसं चपातीचं करतो पीठ त्याच पद्धतीने फक्त घट्ट आपण मळायचं. आता या पुऱ्याही रेडी झालेल्या आहेत. जितक्या अशा एक करून अशा काढायच्या आणि आता पटकन आपण ताट म्हणजे पान वाढायला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर आपण मीठ ठेवायचे, त्याचबरोबर लिंबू, नंतर त्याच्याबरोबर लोणचं, एखादी कोशिंबीर. आता इथे मी काकडी आणि कोशिंबीर केली होती ती ठेवलेली आहे. नंतर भाज्या, बटाट्याची भाजी, दोडक्याची भाजी, भेंडीची भाजी. अशा पद्धतीने ज्या पद्धतीने पान वाढते त्याच पद्धतीने पान वाढलं जातं, म्हणून तसंच वाढायचं आहे. इथे भेंडीची भाजी ठेवल्यानंतर इथे आपलं वालाचं बिरडं, त्याचबरोबर भाताची मूद मारायची. त्याच्यावरती जे वरण केलं होतं ते अगोदर वरण घालायचं. त्यानंतर ह्याच्यावरती घालायचे साजूक तुपाची धार सोडायची आणि त्यानंतर तुळशीचं पान, कारण आपण गणपती बाप्पाला देतोय. त्यानंतर इथे आपण इथे ठेवायचे डाळ, त्याचबरोबर खीर आणि थोडेसे आपण याच्यात ड्रायफ्रुट्स ठेवायचे. आता हे सगळं झालं की मोदक आपण मी बऱ्याच वेळा तुम्हाला व्हिडिओज दिलेले आहेत, तर तुम्ही तिथे पाहू शकता. नसेल तर तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन इथे लिंक. मिरच्या तळलेल्या, पापड तळायचे आणि त्याचबरोबर आपल्या मस्त अशा पुऱ्या, फुललेल्या पुऱ्या. छान असं आपलं हे पान अगदी नैवेद्याचं तयार झालेलं आहे. चविष्ट असतं, दिसायलाही सुरेख आणि खायला सुद्धा चविष्ट आहे. तर रेसिपी तुम्हाला माझी कशी वाटली, आवडली का? आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करायचे, प्रत्येकांकडे शेअर करायचे आणि पुन्हा तुम्ही हे ताट अशा पद्धतीने नैवेद्य करूनही पाहायचंय. त्याचबरोबर शॉर्ट व्हिडिओही पाहायला विसरायचं नाहीये आणि पुन्हा भेटायचे आपण एका छानशा रेसिपी बरोबर.